आपणास माहीत आहे का, किचनमध्ये असलेला बेकिंग सोडा फक्त बेकिंग किंवा पकोडीला नमद करत नाही आणि मऊ बनवण्यासाठी काम करत नाही, तर आपल्या आरोग्याच्या अनेक समस्या लवकर समाप्त करतात. जर पोटामध्ये गॅस किंवा ॲसिडिटी झाली असेल तर 1 ग्लासमध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घाला आणि ते पाणी प्या. आपली ॲसिडिटी खतम होण्यास मदत होईल. जर दातांचा रंग पिवळा झालेला असेल तर 1 चमचा बेकिंग सोडा घेऊन मंजन करा. आपले पिवळे दात एकदम सफेद होण्यास मदत होईल. एवढेच नाही तर ते आपले इन्फेक्शनला होण्यापासून वाचवते आणि आपल्या शरीरातील pH लेवल बॅलन्स करण्यासाठी उपयुक्त ठरत असते. बेकिंग सोडा खाल्ल्याने आपणास चांगली झोप येत असते. त्याचबरोबर त्याचे अनेक फायदे आपल्यावर होत असतात. बेकिंग सोडा हा एक केमिकल सोडियम कार्बोनेट आहे. हा मिनरल पृथ्वीवर जमिनीवर प्राकृतिक रूपात मिळत असतो. त्याचा उपयोग केक, मफिन आणि ब्रेड बनवण्यासाठी उपयोग केला जातो. तसेच पीठ मऊ बनवण्याचा उपयोग केला जात असतो. त्यामध्ये पिठात बेकिंग सोडा टाकल्यावर कार्बन डायऑक्साईड बनत असते, त्यामुळे पीठ फुगत असते. बेकिंग सोड्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. बेकिंग सोड्यामध्ये अँटी ॲसिड आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. चला पाहूया बेकिंग सोडा खाण्याचे फायदे. बेकिंग सोडा दात ब्लॉक म्हणजे दातांमध्ये गंदगी काढून टाकण्यास मदत होत असते. ह्यामध्ये फ्लोराईड नसते, त्यामुळे आपण दातांमध्ये कॅव्हिटी हटवण्यासाठी आपण टूथपेस्टवर घेऊन लावू शकतो. ते आपल्या संपूर्ण दातांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. जर आपणास श्वासामधून दुर्गंधी येत असेल तर आपण पाण्यामध्ये 1 चमचा बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करून घ्या. त्या पाण्याने गुळण्या करा. त्याने आपल्या तोंडातील बॅक्टेरिया नष्ट होतात आणि श्वासामध्ये दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. त्याचबरोबर तोंडामध्ये इन्फेक्शनचा धोका कमी होण्यास मदत होईल. बेकिंग सोडा हा एक प्रकारचे नैसर्गिक डिओडरंट आहे. हे शरीरातील दुर्गंधी नष्ट करण्यास मदत होत असते. आपण आपल्या बगलेट म्हणजेच मांड्यामध्ये लावू शकतो. बेकिंग सोडा हा एक अँटी फंगल आहे, जो आपली स्किन खराब होण्यापासून वाचवण्यास मदत होईल. जर आपणास किडनी संबंधी काही समस्या असेल तर बेकिंग सोडा आपले ब्लड रक्ताला पूर्णपणे ॲसिड आणि घाण काढू शकते. त्यामुळे शरीरात ॲसिड जमा होऊ लागते. बळाची ही स्थिती राहिली तर आपले हाडे आणि मसल कमजोर होऊ लागतात. बेकिंग सोडा ॲसिडिटीला कमी करण्याबरोबर किडनीचे काम सोपे करत असते. परंतु बेकिंग सोडा खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. जर आपणास डास किंवा किड्याने चावल्यावर जर खाज किंवा आग होत असेल त्या जागेवर बेकिंग सोडा लावल्याने आपणास आराम मिळण्यास मदत होत असते. बेकिंग सोड्यामध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. त्याकरता आपण बेकिंग सोडा पाण्यात पेस्ट बनवून लावू शकतो. सोडियम बायकार्बोनेट पेन किलर औषधासारखे काम करत असते. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. जर सूर्यप्रकाशामुळे किंवा थोडी त्वचेवर आग होत असेल तर आपण बेकिंग सोडा पाण्यात टाकून लावल्याने आराम मिळण्यास मदत होईल. जर आपण जेवण झाल्यावर पोटामध्ये जळजळ किंवा ॲसिडिटी झाली असेल तर त्याकरता आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून पिल्याने आराम मिळेल. त्याचा इफ्लेलाइन म्हणजे ब्रेकिंग नैसर्गिक ॲसिडिटीला खत्म होईल. लहान मुलांना देण्यासाठी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार द्या. बेकिंग सोडा आपल्या सूट स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत होत असते. हे शरीर आणि दिमागमधील इन्फेक्शन कमी करून स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल. याबरोबर आपल्या शरीरातील pH लेवल संतुलित ठेवण्यास मदत होत असते. यामुळे आपला स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल. कोणी बेकिंग सोडा खाऊ नये ते पाहू. ज्या लोकांना ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज, किडनी डिजीज, अल्सर आणि शरीरातील इन्फेक्शनची समस्या त्यांनी बेकिंग सोडा खाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
खास करून प्रेग्नेंट महिला, लहान मुले आणि बुजुर्ग यांनी बेकिंग सोडाचं जास्त प्रमाणात सेवन करू नये.